जसे जसे दिवस जातील तसं तसं गणेश तत्व हे जास्ती रिलेटेबल व्हायला लागणार आहे. जशी गीता जास्ती रिलेव्हंट व्हायला लागणार आहे, तसं गणेश तत्व जास्ती रिलेटेबल व्हायला लागणार आहे. सध्या आणि इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात जास्ती ज्याची गरज असणार आहे ती म्हणजे एनर्जी घेणे आणि दिवसभर पुरवणे. आणि पुरवणे, पुरणे नाही. कारण आता जेवढे केवढे फ्रंट्स वरती आपण काम करतो त्याच्यामध्ये आपण जी एनर्जी घेतो तेवढ्यावरती काम चालेल असं वाटत नाही. थोडी मिळवावीही लागेल. हेन्स गणेश तत्व. मूलाधारो स्थितोस्ति नित्यम. गणेश ही जी दृश्य स्वरूपात आपल्याला त्या ऊर्जेची, त्या एनर्जीची आपल्याला नातं घडवण्यासाठी जी प्रतिमा तयार करून दिली आहे तिचं स्थान हे मूल आधार असलेल्या चक्रापाशी ठेवलेलं आहे. कशापाशी? मूल आधार. जो चक्राच्या ऊर्जेच्या जे 7 चक्र जी आहेत त्या 7ही चक्रांचं सगळ्यात शेवटचं, जिथे आपले दोन्ही पाय एकत्र जोडले जातात, तिथे जे चक्र आहे जिथून ऊर्जा सगळ्या वरच्या चक्रांना पुरवली जाते. म्हणजे चक्रांचीही ऊर्जा जिथून पुरवली जाते ती ऊर्जेची मुख्य एंटिटी ही आहे गणेश तत्व. आता आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण जसे जसे आयुष्यामध्ये जगतोय किंवा आयुष्यामध्ये जसं जशा प्रकारे प्रोग्रेस करतोय त्यामध्ये म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक सर्वे केला. त्याच्यानुसार इथून पुढच्या लोकांच्या हेल्थच्या इश्यूज हे मेंटल एलिमेंटचे जास्ती असतील. 95% म्हणून सांगितलं. आणि त्याचं रिफ्लेक्शन फिजिकवर पडेल. फिजिकल आता कमी होईल हळूहळू. जर काही कोणाला झालं तर डायरेक्ट फिजिकल असं होणार नाही. मेंटल एलिमेंट हा पहिला असेल आणि त्याचं रिफ्लेक्शन फिजिकवर पडेल आणि ते बरं करण्यासाठी पुन्हा माइंडला अभ्यासावं लागेल. त्यामुळे पुन्हा आता कृष्ण निघेल. कृष्णाने काय सांगितलं पुन्हा अभ्यासाला लागतील. मग गीता जास्ती रिलेव्हंट व्हायला लागेल. कारण गीता हे एका सायकोलॉजिस्टनी पेशंटशी केलेला संवाद आहे. माइंड कळलं कसं काम करतं, पण कशावर काम करतं ती ऊर्जा गणेश तत्व आहे. म्हणून तो मूळ आधार आहे. म्हणून तो चक्रांचा, आयुष्याचा, म्हणून कुठल्याही इतर ऊर्जेच्या येण्याच्या सुरुवातीचा सत्यनारायणाची पूजा, आधी गणेशांचं स्तुती स्तवन, सप्तशतीचा पाठ, दत्तयाग, गणेशांचं स्तुती सवन. कारण काय? ही ही जी रिच्युअल्स आहेत ती पार पाडण्यासाठी जी लागणारी ऊर्जा आहे ती येणार गणेश तत्वात नाही. आपण गणेश तत्वाशी रिलेट होण्यासाठी आपला विश्वास हा मी ऊर्जेवरती चालतो एवढा इनफ आहे. गणेश उत्सव आल्यानंतर प्रत्येकाच्या आजूबाजूला ती ऊर्जा अवेलेबल असते. मग तो स्टुडंट असू दे, हाऊसवाईफ असू दे, पॉलिटिशियन असू दे, आपण स्वतः IT मध्ये काम करतोय, आपण खेळतोय, आपण कुठले कलाकार आहोत. प्रत्येक गोष्टीला बेसिक काय लागतं? बुद्धी. बुद्धीमध्ये प्रज्ञा, मेधा, प्रतिभा या सगळ्या त्याचे एक वेगवेगळे फीचर्स, फॅसिलिटीज आहेत.
पण त्याचं बेसिक आहे, त्याला फंक्शन करण्यासाठी, कम्प्युटर चालण्यासाठी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती गणेश तत्व आहे मेंदूसाठी. पॉइंट असा आहे की ऊर्जा ज्याला कशाला लागते तिथे गणेश तत्व रिलेव्हंट होत जाणार आहे. आणि आता सगळ्यात बेसिक लाईफमध्ये ज्याची गरज खूप आहे आणि त्याचा सप्लाय कमी आहे, असं लाईफमध्ये जे येणार आहे ती ऊर्जा आहे. तुम्हाला काय वाटतं की समजा मला ना समजून घेणारा ना एक पार्टनर हवा आहे, जो मला समजून घेत, मला पार्टनर सापडतो आणि मी याला समजून घ्यायला जाण्यासाठी याच्याशी लग्न करतो. म्हणजे मी जर मुलगी आहे तर हा सांगतच नाही की हा पण कोणीतरी असं शोधत होता की समजून घ्यायला ह्याला पाहिजे कोणीतरी म्हणून. आता समजून घेणं खेळत बसतात आयुष्यभर, कारण कुठलाच ग्लास फुल नाहीये, दोन अर्धे ग्लास एकमेकांना भरायला चाललेत. त्यामुळे आयुष्यभर कुठलाच ग्लास पूर्णपणे भरणार नाही. आणि आता अर्ध्या ग्लासचे पाव ग्लासेस होणारे, लग्न करणार आहेत, फ्रेंडशिप करणार आहेत, रिलेशनशिप मध्ये येणार आहेत. आणि मग तुझं माझं पटत नाही म्हणजे काय, तू माझा ग्लास भरत नाही. त्यांनी मला बड्डेला विश नाही केलं, याचा अर्थ काय, माझी जी एनर्जी मी भरू शकत नव्हते, ज्याने मला आनंद होईल ती त्यांनी पण नाही भरली, म्हणून कट्टी. गणेश तत्व या बाबतीत तुम्हाला स्वावलंबी बनवतं. माझ्याकडे आहे, मी ओव्हरफ्लो होतोय, मला शेअर करायला कोणीतरी हवंय. आणि मग नातं, दोन मुक्यांना एका खोलीमध्ये बंद ठेवून 10 वर्ष प्रॅक्टिस करायला सांगितलं तरी बाहेर आल्यावर कोणालाही आई पण म्हणता येणार नाही. त्यातलं एकाला तरी बोलता यायला लागतं. ती एनर्जी आपल्या आजूबाजूला अवेलेबल आहेच. ती एनर्जी आहे, त्या एनर्जीशी नातं हवं, यासाठी त्याला मूर्त स्वरूप दिलंय. जी मूर्ती एका देवळात आपण बघतो असलेली, तिथं त्याच मंत्राचा, त्याच बीजाक्षराचा उल्लेख केला जातो आरती किंवा स्तोत्र याच्या मार्फत. त्यामुळे तिथली एनर्जी अजून वाढते. त्यामुळे जर तुम्हाला कधी वाटलं की मला फ्युचरमध्ये सुद्धा गणेश तत्व जिथे इंटरेक्ट लागतो, मला सुचणं हवंय, मला क्रिएटिव्हिटी हवी आहे, मला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स हवेत, मला अनालिटिकल स्किल्स हवेत, मला स्टॅटिस्टिकल स्किल्स हवेत, मला पीपल मॅनेजमेंट स्किल्स हवेत, मला खूप जणांना मॅनेज करताना ड्रेन नाही व्हायचंय, आणि मेडिटेशन जर पुरत नाहीये, तर कुठल्याही गणपती मंदिरात जाऊन मेडिटेशन करून बघा. तिथे ती एनर्जी ऑलरेडी आहे. गणेशोत्सवातली जर एनर्जी 1000% वाढलेली असते, तर मंदिरामध्ये ती साधारण 300 ते 400% ऑलरेडी पोहोचवलेली असते, सतत तिथे असणाऱ्या पूजेमुळे, मंत्रांचा उच्चारामुळे तिथे ती आलेली असते. समजा हा ब्रेन आहे, हा आपण समजूया लेफ्ट ब्रेन आहे, हा राईट ब्रेन आहे. मी काढताना चुकून एक जास्ती आला, एक लहान आला, पार्शलिटी अशी काही नाहीये, दोन्ही सेमच धरूयात. तर होतं काय, या ब्रेनच्या फंक्शनॅलिटीला वापरूनच कुठलीही विद्या किंवा कला शिकली जाऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही या ब्रेनच्या फंक्शनॅलिटीला वापरता, तेव्हा या ब्रेनच्या फंक्शनॅलिटीला एनर्जी मिळणार नाही. याला एकच ऑब्स्टॅकल आहे, तुमचे थॉट्स. त्यामुळे तुम्ही जेव्हा कुठल्याही प्रकारे थॉट्स आयदर थांबवा, नाहीतर एका थॉट वरती फोकस्ड ठेवा, एनर्जी आतमध्ये फ्लो व्हायला सुरुवात होते. मग तो फोकस्ड विचार आलापाचा का असेना, तो फोकस्ड विचार मी रंगवतोय, त्या रेषेच्या बाहेर रंग जायला नको हा का असेना, अनेक विचारामधनं एका विचारात आल्यानंतर एनर्जी फ्लो, इनफ्लो सुरू होतो.
आता हे सगळं मी जर सांगितलं असतं गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना किंवा गावामध्ये जे 12 बलुतेदार आहेत त्यांना सगळ्यांना मी काय सांगतोय कळणार नाही कदाचित. त्यामुळे सगळ्यांना कळलं असं कसं सांगायचं? तुम्ही कुठलीही कला शिका, साधनाच आहे. मी आत्ता जे एक्सप्लेन केलं की तुम्ही, आजी म्हणते नामस्मरण करा. नामस्मरण म्हणजे काय? 100 विचारापेक्षा एक विचार चालू ठेव, एनर्जी येत राहील. आणि त्या नामस्मरणाची ताकद अशी आहे की त्या साऊंड मधनं पण एनर्जी अजून जनरेट होतीये, त्यामुळे डबल फायदा आहे. हॅलो सर, मगाशी तुम्ही जेव्हा म्हटलात की मूलाधार चक्रापाशी ही एनर्जी स्थित असते, तर असं वाचनात आलं की तिथेच कुंडलिनी पण स्थित असते. तर कुंडलिनी, गणेश तत्व ही एनर्जी आणि दृश्य स्वरूपात आपल्याला जे काय आपण गणेशाचं रूप बघतोय मूर्तीच्या, हे एकच आहे का? कुंडलिनी आणि गणेशांचं रूप एकच आहे का, असा प्रश्न आहे. ओके. आणि ते ओंकार स्वरूपातही दाखवलंय. तो ओंकारही, ओंकार हे तिन्ही म्हणजे एकच आहे का? अ, समजा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे 7वं जे चक्र आहे, इथे गणेश तत्व जास्ती करून कार्यरत आहे, या चक्राशी निगडित आहे, असोसिएटेड आहे. कुंडलिनी जागृत करणे याचा अर्थ ही ऊर्जा वरच्या बाजूला नेणे आणि सगळी चक्र साधारण 15 वर्ष जागृत ठेवणे. एकाही चक्राची एनर्जी कमी न होऊ देता त्यांनी कुंडलिनी जागृत होते. ही 15 वर्ष तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनाच्या किंवा आधीच्या जन्मात झालेल्या साधनानुसार 15 वर्ष, 2 वर्ष, 6 वर्ष अशी वेरी होऊ शकतात. पण कुंडलिनी जागृत होणे याचा अर्थ या चक्रातनं एनर्जी वरती जाणे आणि प्रत्येक चक्र हे एनर्जी आउटफ्लोच करतंय 24 तास. एवढ्या प्रमाणात त्या चक्रांकडे एनर्जी असणे की कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृत करण्याची ऊर्जा या चक्रात आहे, पण कुंडलिनी या चक्रातच आहे असं नाही, तो 7 चक्रांचा ऍक्टिव्ह करण्याचा सामूहिक पार्ट आहे. क्लिअर? हेच विचारताय ना? आणि ओंकार, ओम ह्या आकारात पण गणेश दाखवला जातो, तर मग ओंकाराचा पण याच्याशी काही संबंध आहे का? म्हणजे ओंकार असं जे ओम आपण लिहितो तो. हा, ओंकारामध्ये गणेश दाखवला जातो किंवा गणेश दाखवले जातात, याचं कारण असं, कुठल्याही डिव्हाइसची फंक्शनॅलिटी गणेश तत्व आहे. कुठल्याही हेअर ड्रायरची इलेक्ट्रिसिटी गणेश तत्व आहे. कुठल्याही एअर कंडिशनरची इलेक्ट्रिसिटी गणेश तत्व आहे. कुठल्याही रेफ्रिजरेटरची इलेक्ट्रिसिटी गणेश तत्व आहे. त्यामुळे मंत्राच्या आधी ओम लावतात, त्याचं कारणही तेच आहे की याची फलश्रुती आणण्यासाठीची ऊर्जा या मंत्रात घालण्यासाठी. मिळालं उत्तर?